यंदा मान्सूननं चांगलीच प्रतीक्षा लावली होती, पण उशिरा का होईना आता पावसाळा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान विभागानं ज्या पद्धतीनं ज्या दिवसाचा अंदाज वर्तवला होता, अखेर तो अंदाज खरा ठरतोय आणि पावसाला आजपासून सुरुवात होताना पाहायला मिळते। एकीकडे पाऊस आल्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बदलापूरकर मात्र त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। महावितरणाचा भोंगळ कारभार पहिल्याच पावसात या ठिकाणी समोर आलेला आहे। बदलापूर पूर्व परिसरात अनेक ठिकाणी आपण बघत असाल तर एकंदरीत विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे आणि महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून या संपूर्ण परिसराची बत्ती गुल असलेली पाहायला मिळते। विद्युत पुरवठा खंडित कधी होणार या संदर्भात विचारणा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना केली असता पुढील 15 ते 20 मिनिटात पुन्हा एकदा विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती जी आहे ती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। परंतु आपण बघत असाल तर यंदा मागच्या वर्षीची तुलना बघितली तर मागच्या वर्षी मे महिन्यातच पावसानं दमदार एंट्री घेतली होती। मे महिन्यातच महापूर आला होता बदलापूर शहरात, परंतु यंदा आता जून महिना जो आहे तो अर्ध्याहून जास्त संपलेला आहे आणि अद्यापही म्हणजे आज हा पावसाचा आपण म्हणू शकतो पहिला दिवस आहे आणि आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। बदलापूर मध्ये असणारं बारवी धरण असू द्यात, उल्हास नदी असू द्यात किंवा इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये असलेली धरणं जी आहेत त्या धरणांमधला पाणी पुरवठा सुद्धा जो आहे तो या ठिकाणी कमी झालेला आहे। त्यामुळे अनेक महानगरपालिका असू द्यात, नगरपालिका असू द्यात किंवा आपली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असू द्यात यांना मोठमोठे निर्णय घ्यावे लागलेत की पाणी पुरवठा करत असताना प्रत्येक शहराला 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड पाणी पुरवठा करावा असं त्यांना या ठिकाणी नियोजन जे आहे ते करायला लागलं आहे। परंतु आता आपण बघत असाल तर आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। यापुढे जर चांगली जर पावसाची नोंद झाली तर एकंदरीत धरणं भरतील आणि पुन्हा एकदा पाण्याचा साठा जो आहे तो मुबलक प्रमाणात होईल आणि अर्थात जी काही पाण्याची समस्या आहे त्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही नागरिकांना। पण आज पावसाला सुरुवात झाली, सकाळपासून खरं तर ढगाळ वातावरण होतं, आज पावसाला सुरुवात झाली पण लगेचच बत्ती गुल सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता महावितरणानं यावरती काहीतरी पर्याय काढावा, कारण की हे नेहमीच रडगाणं आपण म्हणू शकतो महावितरणाचा। एकीकडे पाऊस सुरू झाला की लगेचच विद्युत पुरवठा खंडित केला जातो, त्यामुळे काहीतरी चांगल्या उपाययोजना एकंदरीत महावितरणाने काढाव्या अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून केली जाते। आता पुढील 15 ते 20 मिनिटात विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी सुद्धा माहिती या ठिकाणी महावितरणानं दिलेली आहे। परंतु आपण बघत असाल तर आता हा बदलापूर पूर्ण जो काही परिसर आहे पूर्वेचा त्या पूर्ण परिसरात अंधार आपल्याला पाहायला मिळतोय। विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे बत्ती गुल जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुद्धा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।